देहरंग धरण ओव्हरफ्लो झालं आहे। पनवेलकरांवरील पाणी संकट त्यामुळे टळलंय। पनवेल महापालिकेकडून पाणी कपात रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। तर पनवेलकरांचं पाणी संकट टळलेलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून झालेल्या चांगल्या पावसामुळे देहरंग अर्थात आप्पासाहेब बेदक धरण पूर्णपणे भरलेलं आहे। विशेष म्हणजे धरणाचं पाणी सांडव्यातून वाहू लागलेलं आहे, बाहेर जाऊ लागलेलं आहे। त्यामुळे महापालिकेने पाणी कपात रद्द करून शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत केलाय। तर त्याची दृश्य पनवेलकरांना सुखावणारी आणि एकूणच राज्यातील सगळ्या जनतेला सुखावणारी ही दृश्य म्हणावी लागेल, कारण राज्यातील इतरही धरणं भरावी अशी अपेक्षा आहे आणि अशात हे पहिलं धरण भरलेलं आहे राज्यातलं। महानगरपालिकेनं यावर्षी पाणी पुरवठ्याचं उत्तम नियोजन केलं होतं। पाणी पुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी याबाबत सूक्ष्म पाण्याचं नियोजन करत पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये विभागनिहाय आठवड्यामध्ये 1 दिवस पाणी कपात त्यानुसार केलेली होती। आणि आता जेव्हा मागील 3 दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय त्यानंतर देहरंग धरण भरलेलं आहे आणि हे धरण ओसंडून वाहताना दिसतंय। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।